नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ऑफिसमध्ये पोलीस आलेले असतात आणि त्यांच्यासमोर ईश्वरीने जे सत्य आहे ते सांगितलेलं आहे. त्यामुळं लावण्याची मात्र वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे ईश्वरी ऑफिसला आलेली असते आणि अर्णवच्या गाडीच्या जवळ ती उभी राहिलेली असते आणि नेमकं त्यावेळेस एक गोंधळ होतो. ईश्वरीची जी ओढणी आहे ती अर्णवच्या गाडीमध्ये अडकते आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. कारण ईश्वरी तिची ओढणी त्यातून काढण्याचा प्रयत्न करत असते. कारण गाडीचं जे डोअर आहे ते लॉक असतं. ईश्वरी ते खोलण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव तिथे असतो. त्याच्यासाठी डोअर ओपन करणं अगदी एका सेकंदाचं काम असतं, परंतु अर्णव मात्र ते करत नाही. अर्णव ते डोअर ओपन करत नाही तर ईश्वरीची ओढणी फाडतो. तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो. ईश्वरी भयानक चिडलेली असते. ईश्वरी म्हणते की आता याला हिचका दाखवलाच पाहिजे, कारण याची नाटकं वाढत चाललेली आहेत. हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं आणि ईश्वरी विचार करू लागते, काही झालं तरी या माणसाला मी दाखवून देणार आहे. कारण हा फडतूत चंद माझी ओढणी फाडतो, आता याला दाखवून देते, कारण ह्याला ना पैशाचा माज आहे, हे ईश्वरी बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी वल्लरी असते आणि वल्लरी विचार करत बसलेली असते. वल्लरीच्या डोक्यात एकच सुरू असतं की नक्की काय चाललंय. कारण या दोघींनी जर त्या ईश्वरीला घरी सून म्हणून आणलं तर आपली मात्र खूपच वाट लागणार आहे, हे लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यात ती विचार करत असते, कोणाला विचारू बरं मी हे सगळं. आणि आकाश येताना दिसतो. ती आकाशला म्हणते की अरे आकाश, यावेळी तू घरी. तेव्हा आकाश सांगतो की माझी महत्त्वाची फाईल घरी राहिली होती, ती घ्यायला मी आलेलो आहे, असं आकाश सांगत असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, अरे मला एक विचारायचं होतं, ती आपल्या घरी आलेली मुलगी, ती आणि अर्णव यांच्यामध्ये काय रे. तेव्हा तो म्हणतो की अगं नाही, दादाला तिचा तर खूप राग येतो. तुला आठवते का, आपला इंदोरला फॅशन शो होता आणि तो फॅशन शो खराब केला आहे तो या मुलीनं केला आहे, असं दादाचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर दादाच्या गाडीची काच फुटली ना, ती पण या मुलीमुळंच फुटलेली आहे. त्यामुळं दादाच्या मनात तिच्याबद्दल अजिबात काही नाही. मग तेवढ्यावर वल्लरी थांबत नाही. वल्लरी पुन्हा विचारते, ती म्हणते आणि ती लावण्य. तेव्हा इकडे आकाश सांगू लागतो की ती लावण्य आहे ना, ती दादासाठी फक्त त्याची एक कलिग्ज आहे, बाकी काही नाही आहे. त्याच्या मनात तिच्याबद्दल काही नाही आहे. ती जरा दादाच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण दादाच्या मनात काही नाही आहे. आणि तू उगीच चुकीचे अर्थ लावत बसू नको, असं तो आईला सांगत असतो. त्याच्यावरती इकडे वल्लरी मात्र म्हणत असते की अरे बाळा, कुठले अर्थ कुठे लावायचे हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, दॅट इज दॅट, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव इकडे ऑफिसमध्ये असतो आणि त्याने ईश्वरीला बोलावून घेतलेलं असतं. अर्णवने ईश्वरीला बोलावलेलं असतं आणि ईश्वरी तिथं आलेली असते. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीला तो म्हणतो की हे लॉकेट, आणि मग त्याच्या जवळच असलेल्या त्या बॉक्समधून ते लॉकेट तो बाहेर काढतो आणि त्यावेळी तो ईश्वरीला सांगू लागतो. ईश्वरीला म्हणत असतो की हे लॉकेट, आणि ईश्वरी त्या लॉकेटकडे पाहत असते. ते लॉकेट हे तिच्यासाठी खूप खास असतं, कारण तिच्या आईबाबांची आठवण आहे. तिच्या आईबाबांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लॉकेट आहे. ते लॉकेट तो हातात घेतो आणि म्हणतो, आठवते ना याची किंमत, असं म्हणत तिला. ईश्वरीला तर सुरुवातीला असं वाटलेलं असतं की हे लॉकेट अर्णव तिच्या हातात देणार आहे, म्हणूनच त्याने घेतलेलं आहे. पण घडतं मात्र वेगळंच. कारण ईश्वरी त्या लॉकेटकडे पाहत असते. अर्णव तिथे समोर असलेल्या एका स्टॅच्यूला ते लॉकेट अडकवतो आणि ईश्वरीला सांगतो त्या लॉकेटची एक किंमत असते. आणि तो म्हणतो की प्राईस टॅग हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही बिझनेसमध्ये प्राईस टॅग हा लाख मोलाचा आहे. आणि मग एक स्टिकी नोट्समधला पेपर घेतो आणि त्या पेपरवरती त्याची किंमत लिहितो. म्हणजे प्राईस टॅग ज्याच्यावरती लिहितात तो पेपर घेतो आणि त्याच्यावरती त्याची किंमत लिहितो. आणि ती किंमत जेव्हा लिहिलेली असते तेव्हा ईश्वरी पाहत राहते, कारण अर्णवने त्याच्यावरती किंमत लिहिलेली असते, ती म्हणजे 50,000 रुपये. तो म्हणतो, आता कळेल तुला 50वर किती शून्य असतात, असं म्हणत त्याने तो प्राईस टॅग तिथं लावून ठेवलेला असतो. आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं, प्रत्येक गोष्टीला प्राईस टॅग हा खूप महत्त्वाचा असतो, त्याच्याशिवाय त्याची व्हॅल्यू कळत नाही, हे अगदी मला पटलेलं आहे. आणि ईश्वरीच्या डोक्यात आता प्लॅन शिजू लागतो. ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी म्हणते, पण नाही सर. आणि मग तिने तिथं दुसरा पेपर घेते आणि त्या पेपरवरती लिहायला सुरुवात करते. ती म्हणजे त्या पेपरवरती तिनं लिहिते 49,850 रुपये. हे पाहिल्यानंतर तिथे अर्णव तिच्याकडे पाहत राहतो. तो म्हणतो, हे असं का केलंस तू, म्हणजे ही किंमत अशी का लिहिलेली आहे.
तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हीच सांगितलं ना, प्रत्येक गोष्टीसाठी प्राईस टॅग हा खूप महत्त्वाचा असतो. तेच आहे ना, आणि बिझनेसमन आहात तुम्ही, तुम्हाला तर माहितीच आहे की प्राईस टॅग का महत्त्वाचा आहे ते. त्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला सांगू लागते. तर अर्णव तिला विचारत असतो, 150 रुपये तुम्ही कशाचे कमी केलेले आहेत मिस इंदोर, असं तो विचारत असतो. तेव्हा ती सांगत असते की 150 रुपये माझी ओढणी, मगाशी तुम्ही बाहेर नाही आहे का, माझी ओढणी फाडली होती, त्याचे 150 रुपये मी कट केलेले आहेत, असं ईश्वरीने स्पष्टपणे अर्णवला सांगितलेलं असतं. आणि आता ईश्वरीकडे कोणताच पर्याय नसतो, अर्णवकडे कोणताच पर्याय नसतो, कारण ईश्वरीने बरोबर त्याला अडकवलेलं असतं. आणि अर्णव मात्र पाहतच राहतो. अर्णवच्या डोक्यात सुरू असतं आणि ईश्वरी मात्र ती फाटलेली ओढणी त्याला दाखवत असते. आणि तुम्ही आत्ताच मला बोलला होता ना, प्रत्येक गोष्टीसाठी प्राईस टॅग महत्त्वाचा असतो, तसाच प्राईस टॅग माझ्या या ओढणीसाठी पण महत्त्वाचा आहे, असं ईश्वरी अर्णवला सांगते. आणि त्याचवेळी ती म्हणते, हां सर, माझ्या लक्षात आहे, तुमचे पैसे देणार. आणि त्यानंतर त्या पेपरवरती तिनं लिहिते 49,850 रुपये. आणि तो जो कागद आहे तो पुन्हा तो अर्णवने लावलेला जो कागद असतो तो फाडते आणि ती तेल लावून घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव तिच्याकडे पाहत राहतो. आता आर्ग्युमेंट करायला अर्णवकडे कोणताच चान्स नसतो, कारण ईश्वरीने स्पष्ट शब्दात ते सांगितलेलं असतं. कारण ईश्वरीच्या हातून ती गाडीची काच फुटलेलीही नव्हती, तरीही त्याने तिला त्या गाडीच्या काचेचे 50,000 रुपये द्यायला सांगितलेले आहेत. आणि एवढा त्रास ईश्वरीला सहन करायला लागत आहे. मग आज ईश्वरीने अर्णवला बरोबर दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही माझी चूक नसताना जर मी सहन करत असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. अर्णव मात्र पाहतच राहतो. त्यानंतर लावण्य तिथं आलेली असते आणि वेअरहाऊसमध्ये आग लागलेली जी आहे त्या आगीचं तिथे इन्व्हेस्टिगेशन करणारे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात, त्यांना घेऊन लावण्य आलेली असते. तेव्हा ईश्वरी तिथंच असते. तेव्हा ती ईश्वरीला जायला सांगते. ईश्वरीला म्हणते, निघ तू, तुझं इथं काही काम नाही आहे, काही गरज नाही आहे, कारण काहीही झालं तरी हे सगळं तुझं जे काही चाललेलं आहे ना ते निघायचं इथून, कारण तुझी गरज नाही आहे इथं. ईश्वरी निघायला लागलेली असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी जात असते. तेवढ्यात अर्णव म्हणतो, कुठे, थांबा इथे, आणि ईश्वरीला थांबून घेतो. तेव्हा मात्र लावण्या पाहतच राहते. म्हणजे लावण्य आता तोंडावर पडलेली असते. ईश्वरीला तिने जायला सांगत असते, परंतु अर्णवने मात्र ईश्वरीला थांबून घेतलेलं असतं आणि अर्णवने ईश्वरीला तिथेच थांबायला सांगितलेलं असतं. त्यामुळं लावण्याचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव बोलत असतो. अर्णवला ते इन्स्पेक्टर साहेब विचारतात की त्या दिवशी ड्युटीवरती कोण होतं, म्हणजे तुमच्या त्या ड्युटीवरती जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांच्याशी मला बोलावं लागेल. आणि मग अर्णव ईश्वरीकडे बोट करतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की नम्रताने आता आत्यासाठी चहा बनवलेला असतो. आत्या खूप टेन्शनमध्ये असते, तिला खूप राग आलेला असतो, इशूचं हे वागणं पटत नसतं. आणि मग ती नम्रता आत्याला म्हणते की हे घे, तुझ्यासाठी ना मी फक्कड चहा बनवलेला आहे आणि तो तुझ्यासाठी आणलेला आहे, असं म्हणत तिने चहा देते. आत्या मात्र पाहतच असते. आत्या म्हणत असते की काहीही झालं तरीही या ईश्वरीने जे काही गोंधळ घालून ठेवलेले आहेत ते आपल्याला निस्तरावे लागणार आहेत, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ती म्हणत असते की मला आता काहीतरी केलं पाहिजे. इकडे नम्रता एवढी बोलत असते. नम्रताच्या डोक्यात येतं की रोज एवढी बडबड करणारी, एवढं बोलणारी आत्या आज शांत का आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ही गोष्ट आता इकडे नमूच्या लक्षात आलेली असते. नमू म्हणत असते की आत्या, तू इशूला समजून घे ना, तिला वाटलं ना गं तिला कामाची गरज आहे म्हणून ती गेलेली आहे. मुंबईत मला सांग, एवढा सहजासहजी कोणाला नोकरी मिळते का, आणि बघितलं ना आता मिळालेली नोकरी कशाला सोडायची, असा विचार तिच्या डोक्यात आला असेल. आणि तसं म्हटल्यानंतर जयू आत्या म्हणते की झाली ना तुझ्या बहिणीची वकिली करून, तर आता मी जाते. आणि इकडे डोक्यात प्लॅन करूनच जयू बसलेली असते. जयू म्हणत असते की नाही, आज काही झालं तरी या मुलीला मी लायकी दाखवणार आहे. आणि मग जयू काहीच बोलत नाही, तिथून निघून जाते. इकडे नमू मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असते. नमूला प्रश्न पडलेला असतो की जी आत्या एवढी बोलायची, एवढं सगळं करायची, आज ती एकदम चुपचाप का आहे, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे अर्णव ऑफिसमध्ये असतो, त्याचं काम चालू असतं. ईश्वरीला काही प्रश्न विचारले जातात, ईश्वरीला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. आणि इकडे इन्स्पेक्टर साहेब ते प्रश्न विचारत असतात. आणि मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो, मी सिक्युरिटी गार्डबद्दल बोलतोय, ही तुमची PA आहे म्हणताय ना तुम्ही. तेव्हा अर्णव सांगतो की हो, ती माझी PA आहे, तरीही त्याच दिवशी ड्युटीवरती तीच होती. हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनाही धक्का बसलेला असतो. ते म्हणतात की काय सांगताय तुम्ही हे. तेव्हा
अर्णव सांगतो की हो, हिनेच होती, हिला विचारा तुम्ही. असं म्हणता क्षणी आता इन्स्पेक्टर साहेब हे प्रश्न विचारू लागतात. ईश्वरीला विचारतात की त्या दिवशी नक्की काय घडलेलं होतं. तेव्हा ईश्वरी सांगते की माझी ड्युटी संपत आलेली होती आणि मी जाणार होते, परंतु अचानक मला तिथले जे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की दुसरा सिक्युरिटी गार्ड नाही तर मला माझी ड्युटी कंटिन्यू करावी लागणार आहे. तेव्हा मात्र मग मी तिथे थांबले. ड्युटी कंटिन्यू करायची होती, त्यासाठी मला थांबणं गरजेचं होतं. मी ड्युटीसाठी तिथं थांबले आणि त्यानंतर आमचा दुसरा एक सिक्युरिटी गार्ड आहे, तो तिथे मला बेशुद्ध पडलेला दिसला आणि मग मी त्याच्याकडे धावत गेले आणि त्याच वेळेस काही 2 माणसं मला गोडाऊनच्या दिशेने जाताना दिसली. त्या माणसांच्या मागे मी गेले. मग ती माणसं मला पुन्हा ऑफिसमध्ये नाहीत दिसली. ती माणसं तिथून निघून गेलेली होती आणि त्याचबरोबर मला गोडाऊनमध्ये काही वायर तुटलेल्या आढळल्या आणि त्यातून स्पार्क होत होतं, हे ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव हे सगळं ऐकत असतो आणि मग त्यानंतर ईश्वरीच्या पुढे अर्णव बोलू लागतो आणि मग मी तिथे पोहोचलो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पण तुम्ही तिथे कसं पोहोचला, कारण तुम्हाला तर कोणी इन्फॉर्म केलं का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, कसं आहे, ऑफिसमध्ये आणि वेअरहाऊसमध्ये जेवढे CCTV कॅमेरे आहेत त्या सगळ्याचं फुटेज माझ्या मोबाईलवर आणि घरच्या लॅपटॉपवर मिळतं आणि मला तिथे फायर अलार्म वाजला, मला त्याचं नोटिफिकेशन मिळालं आणि मी धावत तिथे पोहोचलो. हे ऐकल्यानंतर मात्र इन्स्पेक्टर साहेबांना अर्णव सांगू लागतो, मी तिथे पोहोचलो आणि त्यावेळेस पाहिलं तर तिथे सगळं स्पार्क होत होतं आणि त्यानंतर तिथे लक्षात आलं ते म्हणजे नंतर ह्या मिस देसाई ज्या आहेत त्या तिथे पडलेल्या होत्या, त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. मग मी त्यांना उठवलं आणि त्यांना घेऊन पुन्हा निघालो आणि मग त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या, मी त्यांना घरी नेलं, डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांच्यावरती उपचार केले, हे अर्णव सांगत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता प्रश्न विचारतात की तुमचं कोणावरती संशय, हे कोणी केलं आहे वगैरे. तेव्हा अर्णव सांगतो की आता एवढं सहजासहजी संशय कोणावरती घेऊ शकत नाही, कारण काहीही झालेलं असलं तरीही आपण डिरेक्टली कोणावरती आरोप नाही करू शकत. आता मी बिझनेसमन आहे तर माझे काही दुश्मन वगैरे आहेत, पण नाही माहिती मला, मी एवढ्या सहजपणे नाही सांगू शकत की हे सगळं कोणी केलेलं असेल, असं अर्णव स्पष्टपणे बोलतो. त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब उठतात आणि म्हणतात की ठीक आहे, पण अर्णवला माहिती असतं की राज फॅशन जे आहेत त्यांनीच नक्की हे केलेलं आहे, कारण शिर्केंनी सांगितलेलं होतं की आपलं जे मटेरियल निघालेलं आहे त्याच्यावरती त्यांचा डोळा आहे आणि अर्णवला खात्री असते की त्याच व्यक्तीने हे सगळं केलेलं असणार आहे. पण अर्णव मात्र शांत होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी तिथं असते. ईश्वरीला आता अर्णव सांगतो की जा, कारण मगाशी अर्णव तिला बोललेलं असतो मी तुला जाऊ नको म्हणून सांगितलेलं आहे, मग का तू गेलीस, आता जा म्हणून सांगितलं जातं आणि ईश्वरी जायला निघते. त्यानंतर तिथे लावण्य असते. लावण्याला आता टेन्शन आलेलं असतं, नक्कीच अर्णव काहीतरी गोंधळ करणार याची तिला खात्री असते, कारण आता तिला माहिती असतं ह्या सिक्युरिटी इन्चार्जला अर्णवने बोलवलं तर काय होईल. अर्णव लगेच सिक्युरिटी इन्चार्ज जे आहेत त्यांना आत पाठवून द्या असं सांगतो आणि सिक्युरिटी इन्चार्जला बोलवलं जातं. इथं लावण्याची मात्र वाट लागलेली असते. लावण्या विचार करत असते की आता काय, पण लावण्या मात्र भयानक चालकबाई आहे. तिने या सगळ्याची पूर्तता आधीच करून ठेवलेली असते. तिला माहिती असतं की असं काही झालं तर काय करायचं आहे. ARच्या समोर आपण तोंडावर पडायचं नाही हे तिने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिने आता पुढचा डाव सुरू करते. आणि इकडे ईश्वरी मात्र आलेली असते आणि ती कॅफेटेरियामध्ये येऊन थांबते. तेव्हा ती म्हणते, काय आहे फडतुछांचं, मला कळतच नाही आहे की ह्याच्याशी वागायचं कसं, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो आणि ईश्वरी भयानक चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नक्की काय करायचं आता, ह्या माणसाचं काय करू मी, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरीची चिडचिड वाढत चाललेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की आता मी सोडणार नाही, हे ईश्वरीचं चालू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी शांतपणे विचार करत असते. तेव्हा तिथल्या मंजूताईंना ती सांगते मला चहा द्या आणि त्याचवेळी मंजूताई फोनवर बोलत असतात, हो आपल्या गल्लीत खूप मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं आता माघी गणेश जयंती आहे ना त्याचा. इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं की माघी जयंतीचा खूप मोठा दणक्यात उत्सव होणार आहे आणि हे सगळं काय घडत आहे आणि आपण इथे आहोत, चला उत्सव म्हणजे मुंबईत काय असतं ते तरी कळेल आपल्याला. हा विचार आता ईश्वरीच्या डोक्यात आलेला आहे आणि ईश्वरी मात्र विचार करत असते. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला ती मंजूताईंना म्हणते की मंजूताई खरंच काय असतं माघी गणेश जयंती म्हणजे, असं ती विचारू लागते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की मंजूताई म्हणतात की ईश्वरी तू आमच्याकडे येशील का गं, आमच्या गल्लीमध्ये आमच्या चाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तो उत्सव साजरा केला जातो. मग ईश्वरी त्यांना विचारते नक्की काय असतं त्या उत्सवामध्ये.
ईश्वरीला त्या सांगू लागतात की अगं खूप छान असतं, कारण तिथे ना लोक येतात, त्याचबरोबर एकत्र काही म्हणजे मुंबईत सगळीकडे चौकात गणपती बसवले जात नाही, पण काही मंडळं जी आहेत ती मागे गणपती बसवतात. ईश्वरी खुश झालेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवने आता सिक्युरिटी इंचार्ज आहे त्यांना बोलवलेलं असतं आणि त्यांना विचारलं जातं की तुम्ही तिची ड्युटी का वाढवली, कारण तिची ड्युटी 6 वाजेपर्यंत होती आणि तुम्हाला एक रात्रीच्या वेळी एका मुलीला नाईट शिफ्टला ठेवणं ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे का, तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही काय केलेलं आहे ते, असं म्हणत अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव बोलत असतो. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला ते सांगतात की दुसरा सिक्युरिटी गार्ड होता, तो आलेला नव्हता म्हणून मी तिची ड्युटी वाढवलेली आहे. हे अर्णवने सांगितल्यानंतर मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही यापुढं मी तुमच्या कोणत्याही गोष्टी ऐकून घेणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे अर्णव बोलत असतो आणि त्याचवेळी ते सिक्युरिटी इंचार्ज असतात ते शांतपणे असतात, कारण त्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे तो त्यांना चांगलाच माहिती असतो आणि त्यामुळं त्यांना आठवतं की लावण्याने त्यांना गप्प बसण्याचे पैसे दिलेले असतात. लावण्याने त्यांना सांगितलेलं असतं की यापुढे कुठेही तोंड उघडायचं नाही, काहीही झालं तरीही मी जे अमाऊंट आहे तोंड गप्प करायची ती दिलेली आहे, पोलिसांच्या समोर ASRच्या समोर कोणाच्याही समोर तुमचं तोंड उघडायचं नाही, एवढे लक्षात ठेवा, कारण काहीही झालं तरीही आत्ता मी जे सांगितलेलं आहे ते बाहेर पडता कामा नये आणि ही त्याची अमाऊंट, असं म्हणत तिने त्याला पैसे दिलेले असतात आणि तो म्हणतो की दुसरा सिक्युरिटी गार्ड नव्हता त्याच्यामुळं मला ही ड्युटी तिला द्यावी लागली आणि तो म्हणतो की यापुढं असं काही होणार नाही, हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर इकडे पाहायला मिळतं की ते म्हणजे अर्णवने त्याला ऐकवलेलं असतं आणि जायला सांगितलेलं असतं. पुन्हा जर अशी चूक झाली तर मी सहन करणार नाही, हेही सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राकेश रूममध्ये आलेला असतो आणि तो विचार करत असतो. तो म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्या शलाका म्हात्रेला विसरून चालणार नाही, कारण ही शलाका म्हात्रे कोणत्याही क्षणी गोंधळ घालू शकते आणि आपण अडचणीत येऊ शकतो, हे अर्णवच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्णव मात्र म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता मी शांत राहणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष मला लावावाच लागणार आहे, असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि अर्णव त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. अर्णव म्हणत असतो की मला या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायला लागणार आहे. इकडे राकेश म्हणत असतो या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मला लावला पाहिजे, हे राकेशच्या डोक्यात सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तो शलाकाच्या काकांना फोन करतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो, त्यांना सांगू लागतो की जे काय घडलेलं आहे ते मात्र असं आहे आणि मी बँकेतून बोलत आहे आणि मग शलाका ज्या आहेत त्या कुठे आहेत, कारण त्यांचा फोन लागत नाही, त्यांचे काही पेंडिंग्स ड्यूज आहेत ते आम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे, हे बोलणं चालू असतं. तेव्हा ते सांगतात की ती मुंबईला गेलेली आहे, तुम्ही तिचं अकाउंट क्लोज करून टाका. इकडे ईश्वरी मात्र आता विचार करत असते की काही झालं तरीही यावर्षी माघी गणेश जयंती आपण साजरी करायचीच आहे, हे ईश्वरीच्या डोक्यात फिक्स झालेलं असतं. आणि त्यासाठी ईश्वरी आता भेटायचं ठरवते. पण ईश्वरी जेव्हा घरी आलेली असते तेव्हा आत्याने मात्र खूप मोठी गोष्ट केलेली असते. ते म्हणजे ईश्वरीला सांगितलेलं असतं तुला जर जॉब करायचा असेल तर तू इथे राहू शकणार नाही, तुला जावं लागेल, हे सोडून जावं लागेल, असं आत्याने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी आता अंजलीला भेटायला जाते. ईश्वरीने आत्याची समजूत घातलेली असते. ईश्वरी अंजलीला भेटायला जाते आणि अंजलीला भेटायला गेल्यानंतर ईश्वरी मात्र म्हणू लागते की काहीही असलं तरीही एक गोष्ट आहे ती मला करावी लागणार आहे. आणि मग अंजलीला ती म्हणते माघी गणपती जर आपण बसवला तर आपल्या ऑफिसमध्ये, हे ती बोलत असते. आणि अंजली म्हणते की काही हरकत नाही आहे, अंजलीला पण हे सगळं आवडत असतं. पण हेच त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं ते लावण्याने, आणि लावण्य आलेली असते ती म्हणजे आता ASRचे कान भरण्यासाठी. तो म्हणतो की काही झालं तरी या ऑफिसमध्ये गणपती बसणार नाही, हे त्याने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्याने खूप मोठा गोंधळ घातलेला असतो. आणि आता इथे लावण्याला असं वाटत असतं की काही झालं तरीही ती जिंकलेली आहे, पण तिला कुठं माहिती आहे की ईश्वरी ही एवढी सहजासहजी हार मानणारी नाही. ईश्वरी जिंकणारच हे तिला माहीतच नाही आहे. तिला असं वाटत आहे की ती जे करत आहे तेच योग्य आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.